कोण आहे त्याला पहिलं विचार सांगा। अरे का तू नको शिकव मला, तू शिकवू नको मला। कळा का तुला सदरचे रिक्षावाले जे आहेत ह्या ठिकाणी मी उभा आहे आणि मी ह्या नागरिकांसाठी आलोय आणि ह्या ठिकाणी वागळेला जायचं। एका रिक्षावाल्याने एका लेडीजकडे 250 रुपये घेतले, त्यानंतर बोलवतो तर हा व्यक्ती जो आहे रिक्षावाला जो आहे हा जो आहे त्याला प्रश्न विचारला, मला म्हण तू बोलणारा कोण आहे? म्हणजे इथे सर्रास नागरिकांना लुटताय हे रिक्षावाले जे आहेत, हे नागरिकांना सर्रास लुटतायत। या संदर्भात मी आवाज उचलला, मला विचारतो कोण आहे? अरे हा कोण आहे? म्हणजे हे लोक नागरिकांना बळजबरी पैसे घेणार, खंडणी घेणार, अशा प्रकारे चुकीचं काम कराल। या रिक्षावाल्यांना मला विनंती करायची आहे, चुकीचं काम कराल तर यांना योग्य तोच जाब दिला जाईल, जाब तर विचारला जाईल पण चोप पण दिला जाईल। कुठं राहिला तू? कुठं राहिला तू? 2 मिनिटं राहिलं कुठं मला बोल ना। तुला काय करायचं? दादागिरी करतो काय आमच्या? तू दादागिरी करतोय का? आमच्या दादा अरे भाई ये आई जरा प्रेमाने बोल, तुझा म्हणणार होता तिथे। म्हणजे काय काय 2 मिनिटं थांब, तुला 2 मिनिटात कळेल। थांब 2 मिनिटं थांब, इथं थांब। रिक्षा कुठे आहे तुझं? 2 मिनिटं कुठे रिक्षा नंबर सांग। तू राहिला कुठे बोल सांग, मला कळू दे ना। तुझ्या गाडी नंबर सांग मला। तुम्ही पॅसेंजरने तुम्हाला कंप्लेंट दिली का? अरे मी डोळ्यासमोर अरे किती जण येतात आम्ही इथंच आहे। मी डोळ्यासमोर पॅसेंजरने मी डोळ्यासमोर बघितलंय। ऐकलं मी त्यांना विचारतोय, तू मला अडवलाय, लक्षात ठेव, तू मला अडवलाय। आणि इथं स्टँड आहे का तुमचा? पहिला स्टँड आहे का मला सांग, दाखव मला। पहिली गोष्ट ऐक, अंगावर नाही तू, व्हिडिओ नाही तू, अंगावर येऊ नको माझ्या। पहिलं कोण आहे ना, पहिलं बघ, अंगावर नको ते करता का? ठीक आहे, धक्का तुला दिला नाही, तू पण अंगावर गेला आमच्या। तुझ्या आई तुझ्या अंगावर गेला नाही, तुझ्या अंगावर समजलं? स्टँड आहे का? आदेश साहेबांना त्यांना त्याला सांग ना, आदेश कोण आहे? आदेश कोण आहे? अरे भाऊ ना, आदेश कोण आहे? कोण आदेश आहे? 2 मिनिटं आम्ही कसं आम्हाला आयडिया आपण कसं जर्सी नाही रे, तुमचा रिक्षावर होता आणि तू पहिला बोलवतो, ऐक ना तू बोला, तुम्हाला काय सांगितलं? एक तुम्हाला काय सांगितलं? मी रिक्षावाला, तू म्हणतो मला रिक्षावाला नाहीये, तू बोलल्यानंतर तो रिक्षावर नाही बोलला, असं काय करतोय? अरे भाई तू बोलल्यानंतर मी बोललो तुझी रिक्षा आहे का? नाही मी त्याला तुझी रिक्षा आहे का? तुम्ही काय मला तू रिक्षावाला नाहीये, मग तो बोला मी रिक्षावाला नाहीये बोला। असं त्याच्या अगोदर तो बोला आम्ही रिक्षावाले जे आहेत, तुम्ही आम्हाला काही काय करता? मी काय बोलतो मला एवढं तुम्ही नियम भाड्या घ्या, तुम्ही नागरिकांना लुटा बोल ना, नागरिकांना लुटत होता म्हणून मी आवाज उचललाय। नागरिकांना हे रिक्षावाले लुटत असताना मी संगम डोंगरे या ठिकाणी आलो, सदरचा रिक्षावाला जाब विचारायचा प्रयत्न केला। सदरच्या इथे एक कोण हप्ता गोळा करणार होता, त्यांनी मला थांबवला आणि त्या रिक्षावालाने पॅसेंजर संवाद होऊन दिला नाही, उज्जळ घालत होतं आणि अशा प्रकारे दादागिरी, गुंडगिरी, उन्माद वाढलेला आहे। आणि काही ठराविक रिक्षावाल्यामुळेच काही रिक्षावाल्यांचं नाव खराब होत आहे, पण मला रिक्षावाल्यांना विनंती करायची आहे, अशा प्रकारचं चुकीचं वागणं करू नका नागरिकांना। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।